नमस्कार, आज शुभांगी क्रिएशन मध्ये आपण जातोय शिवतरगडला. तर चला जाऊया आपण आता. चला आता बघा, हा जाताना तुम्हाला मी का दाखवते व्हिडिओ काढून, कारण का नॅचरल आता सगळं बघायला मिळते. कसे डोंगर आहेत, कशी झाडं आहेत. तिथे झाडं मोठी हिरवळ नाही आहे जास्ती, पण तिथे झाडं बऱ्याच वेळेला मी आले तर अशीच दिसतात की बाबा खूप अशी पानं वगैरे नाही आहेत त्यांना, पण ती बघायला मिळते ना, ओरिजिनल सगळं सौंदर्य बघायला मिळते. तर त्याच्यासाठी मी ही नुसती जाताना पण व्हिडिओ दाखवणार आहे आणि मग येताना पण बरीचशी शूटिंग करणार आहे. तर बघा आता कशी दिसते ते डोंगर, दऱ्या, कडे कपारी सगळं बघा. शिवतरगडला जाताना कसं काय आहे व्ह्यू तो बघा. ही व्हिडिओ मी हायवे सोडला ना की आतमध्ये जे गाव लागतात ना तिथून केलेली आहे, म्हणजे तिथले गाव तुम्हाला बघायला मिळतील. पावसाळी आलो ना इकडे तर मोर, लांडोर वगैरे पाहायला मिळतात. आमच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या, पण एकाच फेरीला आम्हाला मोर, लांडोर भरपूर पाहायला मिळालेले. आत्ता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात नाही दिसत, पण गेल्या वर्षी पण आम्हाला एक वेगळा पक्षी बघायला मिळालेला. त्याचं नाव नाही आता आठवत मला. पक्षी हा वेगळा राईड घे. शिवतरगडला जाताना गाव पण छोटेच लागतात, घरं पण एकदम काय मोठी अशी नाही, छोटीच आहेत. आणि जास्ती करून ना सुनसान एरिया आहे, म्हणजे गाव छोटे आहेत आणि परिसर पण असा मोकळा मोकळा आहे एकदम. आणि इथे परिस्थिती म्हणजे काय बेताचीच असणार, कारण काय शेतकरी वर्ग जास्ती दिसतो इकडे जाताना येताना असं. पण छान आहे गाव, तसे छान आहेत छोटे छोटे. इथे रस्त्यात येताना ना भरत शेठ गोगावले साहेबांचा पण बंगला पाहायला मिळतो आपल्याला. आम्ही शूटिंग नाही केला, पण आहे रस्त्यातच. इथे गाड्या एकदम कमी आहेत, चुकून एखाद दुसरी येते मध्ये मध्ये. मोस्ट सरळ घे. जाऊ दे सर. हे बघा, इथे आल्या आल्या गाडी नाही लावली तेव्हाच येऊन बघ माकडं थांबले. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हा शाबास शाबास, मस्त. हे आता उतरल्यावर इथे कडक ऊन आहे एकदम. आता पोचलो आम्ही शिवतरगडमध्ये. बघा एंट्री केल्याच कसं आहे ते. वरती पूर्ण कातळ आहे
आणि त्याच्यामध्ये असे गुहा आहेत आतमध्ये. हे आता माकडांसाठी ना बंद केलं सगळं दरवाजे वगैरे. हे असे कडी लावायला लागते. पहिलं ओपन होतं मागच्या वेळेला आलो तेव्हा, म्हणजे गेल्या वर्षी चालू होतं तेव्हा ओपन होतं. कडी नव्हती लावत, आता सगळीकडे कडी लावून घेतात. ते बरं आहे, माकडं येत नाही आतमध्ये. ह्या घळीमध्ये बसूनच रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना हा दासबोध ग्रंथ लिहायला सांगितला आणि त्या दासबोधामुळे आता निरूपणातून वगैरे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होता होता वाचले आणि दासबोधाच्या श्रवणामुळे अनेक जण व्यसनमुक्त झाले. हे बघा, हे रामदास स्वामी आहेत आणि हे कल्याण स्वामी आहेत तिकडे ह्या साईडला. मध्ये हनुमंत स्वामींचा फोटो आहे. ह्या मूर्ती आहेत श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईच्या. आता तिकडे पण काढते, तशी दाखव फिरवून घे मी थोडा क्लॉस्ट्रोफोबिक आहे. हां, ह्या साईडला पण कसं वेगळंच कोरले दिसते ना, कातळ पूर्ण. त्याच्यानंतर इथे रांगोळी काढलेली आहे आणि सगळं अभंग लिहिलेलं आहे त्याच्यावरती. चलो. आणि आता इथे पूर्ण वाकून जायला लागते ते गोल घेऊन आपल्याला. आणि इकडे पण बघू, काय इकडे काय बघायचं आहे? इकडे पण कसं बोलले. साईडला वाटतं फोटो. मी म्हटलं का दारात पुस्तक असं काही लगेच मग मोठे ह्याचे राहिले म्हणून येते नको मला काढते ना तुमचं कसं तुमचं समस्या करा खाली. हे बघ, काय आलं काय बरं तुझे तरी आम्ही आले तर काही नाही. सेम आहे. हे बघ इथे बांधकाम चालू आहे आता. ते काय डॅम बनवतात की काय डॅम होती ना, डॅम काय असतो? धबधबा आहे ना, धबधब्यासाठी ते मला ते जे बस फुटायला नको म्हणून ते करत असते बांधकाम साईडला. मस्त एकदम मजबूत बनवतात. आणि हे बघ इथून पण गाव आहे बघ, वरती चढायला शिडी आहे. गाव आहे? मग वरती गाव आहे छोटंसं इथल्या लोकांचं. हे बघ इथून राहतात वरती लोक. हे बघ पायऱ्या. तू कधी वरती गेलीस? मग इथून लोक येतात. आता बघितले आम्ही मागच्या वेळेला. मग ती नुसती येत असतील. गाव कसं नाही, बोलली? गाव आहे, घरं आहे तिथे. दादा होते ना आम्हाला गाईड, तेव्हा सगळं सांगितलं दादा. तेव्हा कधी? गेल्या वर्षी आलो तेव्हा. मावशी खिचडी खायची ना नको. मग प्रसाद म्हणून घेऊया. ही खिचडी खातात. खा प्रसाद खिचडीचा. वरती 30 घरं आहेत आणि तिथे ही लोक राहतात आणि तिथूनच ताक वगैरे आणतात आणि इथे प्रसादासाठी तिथलीच 5-6 लोक येतात बनवायला रोज. प्रसादासाठी रोज खिचडी बनली जाते इथे. त्या लोकांनीच इथे शेकटाच्या शेंगा वगैरे विकायला घेऊन बसलेले आहेत. मी इथे खिचडी खाल्ल्यानंतर हात धुण्यासाठी आहे. नळ वगैरे आहे इथे.
नमस्कार करू. इथे दासबोध पण ठेवला आहे आणि समर्थांच्या पादुका पण आहेत. हा दासबोध आहे आणि ह्या पादुका आहेत. श्री कृष्णदेव यांनी स्थापन केली मूर्ती समर्थ रामदासांची. ही काय हे बघ, ही 11 मारुती आम्ही गेलो होतो आता. किती दिवसात केले? एका दिवसात. हां, जवळजवळ आहेत. तुम्ही कुठून आलात? आम्ही पुण्याहून आलेलो. हां, काय तुमचं नाव? सुजाता कुलकर्णी. हां, कसं काय इथे सेवेचा भाग कसा असतो म्हणजे? सेवा म्हणजे इथं कायम राहणारं कोणी राहू शकत नाही, त्यामुळे मग आता इथली संपूर्ण उपासना चालण्यासाठी म्हणून एक महिन्यासाठी असे जे भक्तगण आहेत ते येऊन राहतात. मग त्या 5 प्रकारच्या सेवा आहेत की म्हणजे स्वागत कक्ष, त्यानंतर ग्रंथालय एक जण, नंतर कोठी घर एक जण, स्वयंपाकघर एक जण आणि पूजा एक जण, असे 5 जण सेवेला असतात. मग ते सगळे भक्तगणांमधूनच अर्ज करतात. यायचं आहे कोणाला ते सेवेसाठी असं? हां, ज्याला इच्छा आहे येऊन सेवा करायची ते अर्ज करतात. आणि इथे डॉक्टर विजय लाड हे इथले मुख्य विश्वस्त आहे, तर त्यांच्याकडे अर्ज केला की मग ते त्यांना जशी गरज असेल, आपल्याला जसा वेळ असेल तसं पाहून बोलवतात ते. म्हणजे एक महिना राहायचं प्रत्येकाने येऊन? हो, एक महिन्याचा अर्ज करायचा, कुठल्या महिन्यात आपल्याला वेळ आहे त्याप्रमाणे त्यांना जशी गरज असेल तसं. म्हणजे इथे राहायचंच कम्प्लीट रात्रंदिवस? राहायचं दिवसभर, दिवस रात्र. आता जेवणासाठी किती जण म्हणजे ठेवले जेवण बनवायला, खिचडी वगैरे प्रसादासाठी असं काय? इथले सेवेकरी असतात. इथले सेवेकरी काहीतरी 7-8 जण आहेत. म्हणजे त्यांनाही वेगवेगळी कामं दिलेली आहेत. आणि पूजेसाठी वेगळी असे प्रत्येक? नाही, पूजेसाठी आमच्यातले लोक असतात आणि इथली गावातली ती वेगळी लोक म्हणजे आहेत. 7-8 लोक इथली सेवेकरी म्हणून आहेत. ते सकाळी साधारण 9:30-10 पर्यंत येतात आणि संध्याकाळी 5 वाजता जातात. आणि रात्री मग निवासी म्हणून एक जण कोणीतरी सोबतीला असतो इकडला. म्हणजे तुम्ही इथून टोटल किती जण आहेत म्हणजे बाहेरची अशी सेवेसाठी आलेली? आम्ही 5 जण. 5 जण. बाहेरून 5 जण. नाही, छान ठेवले आणि स्वच्छता पण चांगली आहे म्हणजे, आणि मस्त आहे इथलं. आणि इथे बांधतात हे काय म्हणजे भिंत वगैरे काय? PWD गव्हर्नमेंट बांधतंय, कारण धबधबा खूप पावसाळ्यात मोठं हे असतं, तर त्या पाण्याच्या ओघाने इथली पहिली भिंत होती ती खराब झाली, तर मग ते सगळं हे खचेल हा भाग म्हणून मग त्याला काहीतरी संरक्षण म्हणून ती भिंत बांधताय. आणि मध्ये काहीतरी आवाज म्हणजे आम्ही येऊन गेलो त्याच्यानंतर काहीतरी आवाज येत होता म्हणून बंद ठेवलेला असं काय? ते पाण्याच्या ओघाने ती भिंतच हे झाली ना, म्हणून तो आवाज वेगळा येत होता म्हणून ते बंद ठेवलेलं. चला, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण त्यांच्यात 5 जणांमध्ये आलात काय? मस्त वाटते इथे ना, फक्त घरापासून दूर येता एवढंच काय, बाकी छान. हो, श्री सेवा होते. छान वाटतं. बरोबर. चप्पल इथे बुट आहेत ते वरती हे बघ, इथून खाली टाक. हे बघ, इथून खाली टाकलेलं ना. हे बघ, हे इथे टाकलेलं हे टप्प्यावर. ताईचं चप्पल गेल्या वर्षी आम्ही आलो होतो तेव्हा.
आता आम्ही निघालो घरी जायला. ए चला सावलीला चला, सावलीला चला राज. चला तिकडे येतील. चला ती काय बघितलं काय येतील. आपल्याला बघितलं का जवळच येणार ती. चला हा इथे पाणी होतं मस्त. पाण्यात थंडगार उतरलं होतं पाण्यात. काय इकडे इकडे असेल पण बघू सांग. तू घेतलास ना मगाशी राज? घेतलास? तो आपण नाही घेतला मावशी. हा हो. तू पण व्हिडिओ काढलीस, मी पण व्हिडिओ काढली. हे बघ त्याला दे. ऑलरेडी खाता तर बघू कृपाली. आहे ना अजून पॅकेट मध्ये. घे टाक टाक. तो बॅग मध्ये काय हे बघ ह्यानी साईड. मोबाईल नेलो तू आई तसा नको पकडू. तसं नको थांब. हो बघते ना मी. हे बघ तोंड कसं लाल लाल झालंय. बस आता ह्याला एक दे. हे याला कुत्र्याला हाकल बघू. कुत्र्याला नको घालू, त्याला घाल. याला घाल. हे पिलाला घे. हे चिंटूला दे, चिंटूला दे. हे चिंटूला दे. ते चिंटूला दे. दे त्याला दे. तुकडा पे. हो ही बघ. ए ह्यातलं पर्स मधले काढ ग. एक काढ पर्स मधलं. तुकडे तुकडे करून दे त्यांना राज. काय नाही करणार ग, काय नाही करणार. किती आली तू. चल राज घे. बस चला चला आता बाय बाय. ए राज, राज नाही राग येणार राज. चला चला यांना घ्या. चला आपल्या बरोबर. बाय बाय. त्यांच्या गळ्याच्या खाली काय आहे? अगं बिस्किट घेऊन ठेवली त्यांनी. हो एवढी हो ते बघ. आणि नंतर खातात ती. कारण ते बघ मावशी त्याच्या नाही आणि ह्यांच्या आहे. हो हो हो. हे बघ आणि हे बघ. किती भरलेत ते गळ्याच्या कसं खाली. ग? अरे ते जे बघ स्ट्रेचिंग असतं आपल्याला स्किन चला चला आता. चला 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 स्केचिंग करू का? चला चला. इथे एक झोपडी आहे आणि सूर्यफुलं लावली ती पूर्ण रोडवरून जाताना. मस्त पूर्ण एक शेत भरलंय सूर्यफुलांनी. चला आता हायवे लागेल आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही महाडला जाऊन बहिणीकडे जेवणार आणि मग घरी जायला निघणार आवासला. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. चला आता जाऊया महाडला.